वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला त्याआधी आणि त्यानंतर नेमकं काय काय घडलं, काय प्रतिक्रिया उमटल्या, जाणून घेऊया। आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल। बीड हत्या आणि खंडणी प्रकरणात इतर आरोपींसह वाल्मिक कराडवरही मोक्का। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा ताबा मिळण्यासाठी एसआयटीला परवानगी। कराडला हत्येच्या गुन्ह्यात उद्या केज कोर्टात हजर करणार। आरोपी कुणीही असो, सरकार त्यांना सोडणार नाही। चौकशीत ज्यांचं नाव येणार त्यांच्यावर कारवाई होणार। दोषींना अजिबात थारा देणार नाही। वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रमुखांनी निर्णय घेतला पाहिजे। महाराष्ट्राच्या जनतेचं मत विचारात घेतलं पाहिजे। शरद पवारांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडवर मकोका लावला ही चांगली गोष्ट। धनंजय मुंडेंची टोळी जातीय तेढ निर्माण करते। या टोळीचा समूळ नायनाट झाला पाहिजे। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। एका माणसासाठी राज्याला कलंक लागता कामा नये। गुंडांच्या टोळीचा सफाया होणं गरजेचं। जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया। खासदार सोनवणे, आमदार क्षीरसागर आणि धस माझ्या मुलाला अडकवतायत। आरोपी कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। मकोका हटवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची कराडच्या पत्नीची होती भूमिका। 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जरांगेंच्या 25 जानेवारीच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थकांकडून परळीत बंद। कराडच्या आईचं ठिय्या आंदोलन। सोनवणे, क्षीरसागर आणि सुरेश धस वाल्मिक कराडला अडकवतायत। कराड समर्थकांचा आरोप। परळीत बेमुदत बंदचं आवाहन।